प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड, महान, सुंदर, सामर्थ्यशाली नावामध्ये आज पुन्हा एकदा परमेश्वराची काही वचनं घेऊन मी तुमच्या समोर आलोय. आणि या तर आपण ऐकूया, अगदी थोडक्यात परमेश्वराची काही वचनं ऐकूया आणि शिकण्याचा प्रयत्न करूया. स्तोत्र संहिता 144 याचा 3रं आणि 4थं वचन असं म्हणतं, हे परमेश्वरा, मानव तो काय की तू त्याची ओळख ठेवावी, मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याच्याकडे लक्ष पुरवावे. मानव तो काय की त्याची तू ओळख ठेवावीस. काय आहे मनुष्य? मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याच्याकडे लक्ष पुरवावं. का त्या परमेश्वराने तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाहावं. 4थं वचन असं सांगतं, मनुष्य शाश्वत आहे, त्याचे आयुष्य नश्वर छायेसारखे आहे. कसा आहे मनुष्य? नश्वर छायेसारखा, श्वासवान असा आहे तो. त्याचा श्वास ज्या दिवशी संपला त्या दिवशी तो गेला. बायबलमध्ये एका ठिकाणी असं म्हटले की मनुष्य त्या गवताप्रमाणे आहे, जे सकाळी उगवतो आणि संध्याकाळी वाळून जातं. कसं आहे आमचं जीवन? गवताप्रमाणे. दावीद एका ठिकाणी असं म्हणतो की आम्ही धुलिकणाप्रमाणे आहोत. ज्या परमेश्वराने आकाश, पृथ्वी, सगळी सृष्टी, सगळे तारे ज्याने निर्माण केले त्याच्यासाठी आम्ही एका धुलिकणाप्रमाणेच आहोत. हालेलुया. पण तरी देखील त्या परमेश्वराने आमच्याकडे पाहावं अशी आमची अनेकदा इच्छा असते, अपेक्षा असते. का त्या परमेश्वराने आमच्याकडे पाहावं? प्रियांनो, तो तुमचा आणि माझा निर्माण करता परमेश्वर आहे. हालेलुया. तो आमचा जिवंत बाप आहे. तो आमचा क्रिएटर आहे. हालेलुया. त्याने आम्हाला निर्माण केलंय. त्याने त्याचा श्वास तुमच्या आणि माझ्या नाकामध्ये फुंकलेला आहे. परंतु प्रॉब्लेम काय झाला माहिती का? मनुष्य सातत्याने त्याच्या विरुद्ध बंडखोरी करत आलाय. आणि म्हणून यशामध्ये असं म्हटले की आम्ही आणि आमचे अपराध तुझ्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झालेले आहेत. मनुष्य सातत्याने बंडखोरी करतोय त्या परमेश्वराच्या विरुद्ध. आम्ही असं म्हणतो की आदाम आणि हवेने पहिलं पाप केलं. परंतु मला आज तुम्हाला सांगायचंय, पहिलं पाप हे स्वर्गामध्ये घडले. हो, बरोबर ऐकले तुम्ही. पहिलं पाप हे स्वर्गामध्ये घडले. आणि परमेश्वराने जे 3 देवदूत तयार केले होते. पहिला गॅब्रियल जो संदेशवाहक होता, दुसरा मिखाएल जो लढाई करण्यासाठी, आणि तिसरा जो लुसिफर ज्याच्या पंखांमध्ये सुंदर संगीत असायचं, जो परमेश्वराची स्तुती आणि आराधना करत होता, जो परमेश्वराचा गौरव करत होता, ज्याला परमेश्वराच्या गौरवासाठी नेमण्यात आलेलं होतं. आणि त्याला मात्र कुठेतरी असं वाटायला लागलं की मी माझ्याशिवाय स्तुती आराधना होऊ शकत नाही. त्याला असं वाटायला लागलं की माझ्याशिवाय परमेश्वराचं पान हलत नाही, माझ्याशिवाय परमेश्वर काहीच नाही, असं त्याला कुठेतरी वाटायला लागलं. बघूया आपण यशायाच्या पुस्तकामध्ये, आणि काय म्हणतो तिथं तो. यशाया 14वा अध्याय आणि 12व वचन असं म्हणतं, हे दैदिप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडलास? राष्ट्रास लोळविणाऱ्या, तुला धुळीत कसे टाकले? जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन, मी मेघांवर आरोहण करीन, मी परात्परा समान होईन. काय म्हणाला तो आपल्या मनामध्ये? मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझं सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन, मी मेघांवर आरोहण करीन, मी परात्परा समान होईन. 4-5 वेळा मी 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 करतोय तो फक्त आपल्या मनात म्हणाला होता. त्याने कुठली कृती केलेली नाही. हालेलुया. त्याच्या मनामध्ये निर्माण झालेलं पाप, त्या अगोदर त्यांनी बंडखोरी करायला सुरुवात केली.
त्याने स्वर्गातल्या बाकीच्या देवदूतांना सांगायला सुरुवात केली असेल, मी आहे बर का, मीच तो जो संगीत वाजवतो आणि माझ्यामुळेच जिवंत देवाची स्तुती होती, परमेश्वराची आराधना होती. तो कुठेतरी सांगत असेल, माझ्यामुळेच बर का सगळं काही घडतंय सध्या. मी असं करतो, मी तसं करतो, अनेक काही गोष्टी तुम्हाला माहित आहेत. आमच्या पण आजूबाजूला असेच अनेक लोक असतात कुजबुजणारे, आमच्या कानात येऊन सांगणारे. तोही अनेकांच्या कानामध्ये जाऊन सांगत होता. आणि म्हणून ज्या वेळेला त्याला स्वर्गातून खाली टाकण्यात आलंय त्यावेळेला त्याने 1/3 देवदूत जे त्याची कुजबूज ऐकत होते त्या ऐकणाऱ्या सगळ्यांना घेऊन तो खाली आलाय असं सांगितलं. 1/3 देवदूतांना त्याने कन्व्हिन्स केलं होतं. आज तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कोणी कन्व्हिन्स केले याचा थोडासा तुम्ही आज विचार करायला सुरुवात करा. मी 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 गर्व, घमेंड, स्वाभिमान, अभिमान, अहंकार जे काही आमच्या मधलं जागं झालेलं असतं ना, ते सगळं कोणापासून आहे? आज या गोष्टीकडे निश्चित कान लावून ऐका. या सगळ्या गोष्टी सैतानापासून आहेत. कारण तो असं म्हणाला की मी आकाशात चढेन, मी देवाच्या तारांगणाहून माझं सिंहासन उच्च करीन, मी उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर विराजमान होईल, मी मेघांवर आरोहण करीन, मी परात समान होईल. हालेलुया. आजच्या जगामध्ये आम्ही जगत असताना आम्हाला या गोष्टी सगळीकडे पाहायला मिळतात. आणि विशेषतः पती पत्नीच्या नात्यांमध्ये तर प्रामुख्याने आम्हाला या गोष्टी पाहायला मिळत आहेत. मला या विषयावर बोलायला सध्या जास्त आवडतं, कारण मी अनेक अशी काही उदाहरणं पाहत आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे ही, परंतु अशी काही उदाहरणं मला सातत्याने पाहायला मिळत आहेत की छोट्या छोट्या गोष्टींसाठी पती पत्नी एकमेकांपासून विभक्त होत आहेत. घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. पत्नी म्हणते मला पतीची गरज नाही, मी माझा 2 पैसे कमवते आणि मी माझं स्वतःचं पालन पोषण करू शकते. ती देवाच्या वचनाच्या विरुद्ध बंडखोरी करत आहे हे तिला समजत नाही. कारण ज्या वेळेला लग्न करत होती त्यावेळेला बायबलच्या वचनांप्रमाणे पाळकाने किंवा जिथं कुठं लग्न केलं असेल तिथं वचनं घेतली गेली की सुखात दुःखात रोगात आरोग्यात सगळ्या परिस्थितीमध्ये मरेपर्यंत एकमेकांसंगती राहील. पण आता ती पैसे कमवायला लागली आणि आता तिला गर्व निर्माण झाला आणि ती असं म्हणायला लागली की मला पतीची गरज नाही. बायबल असं सांगते की दोघं आई बापांना सोडून एक देह होतील, ते दोघं जण नाही तर ते एक आहेत. आणि आता मात्र तिच्या मनामध्ये गर्व निर्माण झालाय. ती म्हणते की आता मला गरज नाही पतीची. आणि सातत्याने घटस्फोटांकडे चाललेले प्रमाण हे आम्हाला दर्शवत आहेत की आम्ही देवाच्या वचनांच्या विरुद्ध बंडखोरी करत आहोत. लग्न हे इन्स्टिट्यूशन जे आहे, लग्न हे जी गोष्ट आहे ही परमेश्वराच्या वचनांमध्ये परमेश्वरापासून निर्माण झालेली आहे. परंतु आज या गोष्टीला सातत्याने फाटा दिला जातोय. आम्ही मग लिव्ह इन रिलेशनशिप पाहत आहोत, आम्ही तात्पुरत्या स्वरूपासाठी तयार केला जाणारा बॉयफ्रेंड आम्ही पाहत आहोत, गर्लफ्रेंड आम्ही पाहत आहोत. अशा अनेक गोष्टी सध्या सैतानाने आम्हाला नवीन नवीन काय म्हणूया आपण या गोष्टींना एक प्रकारे चुकीच्या गोष्टींमध्ये घेऊन जाण्यासाठी तो मनुष्याला प्रवृत्त करत आहे. आणि मनुष्य देखील त्याच्या या योजनांना, त्याच्या प्लॅनला तो भाळालाय. ज्या प्रकारे आदाम आणि हवा भाळली गेली, त्या सैतान ज्या वेळेला त्यांच्याकडे आलाय आणि त्यांच्या कानामध्ये, हवेच्या कानात तो कुजबुजलाय, तू देवासारखी होशील, खा तू ते फळ, काय फरक पडत नाही. आणि तिने पण खाल्लंय. तिला हे कळत नव्हतं की आपण देवाच्या वचनांच्या विरुद्ध चाललेलो आहोत. तिने ते आदामालाही दिलंय आणि आदामाने देखील ते खाल्लंय. काय त्यांना हे समजत नव्हतं का की आपण देवाच्या वचनांविरुद्ध काम करत आहोत? आम्हालाही आज अनेकदा समजतं. आम्ही रोज प्रार्थना करतो, कदाचित आम्ही बायबल वाचतो, कदाचित आम्ही चर्चला जातो नित्य नियमाने, परंतु देवाच्या वचनाविरुद्ध मात्र आम्ही सातत्याने बंडखोरी करत आहोत. बायबल आम्हाला सांगते की पत्नीचं मस्तक हे पती आहे.
परंतु पत्नी आज उजळ माथ्याने डोक्यावर पदर न घेता चर्चमध्ये बसती. कदाचित काही जण देवाचे वचन सांगत आहेत, काही जण स्तुती आराधनेसाठी उभे राहत आहेत, काही जण भाषांतर करायला उभे राहत आहेत. आनंदाची गोष्ट आहे, देव तुमचा उपयोग करत आहे. परंतु तुमचं मस्तक कोण आहे? बायबलचं वचन खोटं ठरणार नाही. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल. तुमचं मस्तक पती आहे असं बायबल आम्हाला सांगतं. मग पतीच्या विरुद्ध जाऊन तुम्ही कोणत्या देवाची आराधना करत आहात? आणि पतीचं मस्तक ख्रिस्त आहे असं सांगितलंय. डायरेक्ट येशूला तुम्ही मस्तक बनवायला निघालात. मला माहित नाही, मी जे देवाचं वचन वाचतो त्या प्रकारे, त्या पद्धतीने मला जेवढं समजतंय तेवढं मी तुम्हाला आज सांगायचा प्रयत्न करतोय. तुम्ही कोणत्या विश्वासामध्ये चाललेले आहात? तुम्ही कोणत्या घमेंडीमध्ये, अहंकारामध्ये, गर्वामध्ये चाललेले आहात? आज याचा विचार करा. विषय तुम्ही कुठे आहात, कोणासंगती राहत आहात, तुम्ही काय करत आहात हा नाही. विषय हा आहे की तुम्ही गर्वाने भरलेले आहात काय? तुम्ही देवाच्या वचनांच्या विरुद्ध बंडखोरी करत आहात काय? देवाचं वचन आमच्यामध्ये प्रेम, प्रीती, शांती, आनंद, चांगुलपणा, ममता, सहनशीलता या गोष्टी असाव्यात असं सांगतं. देवाचं वचन आम्हाला सांगतं, येशू म्हणतो, जर कोणी एक कानाखाली मारली तर दुसरा गाल पुढा कर. परंतु जेव्हा पती पत्नीला एक कानाखाली मारतो त्यावेळेला ती त्याच्यापासून घटस्फोट घ्यायला तयार होते. म्हणूनच मी म्हणतोय की आम्ही कोणत्या वचनांमध्ये चाललेलो आहोत आणि सातत्याने चर्चला जात आहोत, सातत्याने पास्टरकडे आम्ही जात आहोत, सातत्याने आम्ही मीटिंग अटेंड करत आहोत. युट्यूबवर आम्ही याची मीटिंग झाली की त्याची झाली की त्याची, अनेक सेवकांच्या मीटिंग आम्ही अटेंड करत आहोत. परंतु वचन मात्र आचरणात आणणं आमच्याच्याने काही जमत नाहीये. मीटिंगांवर मीटिंग अटेंड करून सातत्याने चर्चला जाऊन पण देवाच्या वचनांविरुद्ध बंडखोरी करून आम्ही कोणत्या स्वर्गामध्ये जाणार आहोत? हालेलुया. आम्हाला आज आमच्या जीवनामध्ये विचार करायची गरज आहे. तो इतर देवदूतांना सांगत गेलाय. असंच आज आमच्या जीवनामध्ये पण कोणीतरी आम्हाला काहीतरी सांगतंय, कोणीतरी आम्हाला काहीतरी भरवतंय, कोणीतरी आम्हाला सांगतंय की तू पतीजवळ राहायची गरज नाहीये, तो तुझे पैसे कमवते ना, मग काय गरज आहे तुला पतीची? तू बाहेर बॉयफ्रेंड ठेवला तरी चालेल. काही काही जण तर मला असे पण काही गोष्टी ऐकायला येतात, सांगतात लग्न नाही केलं तरी चालेल. प्रियांनो, भयानक गोष्टींकडे जग चाललेलं आहे. व्यभिचाराकडे जग चाललेलं आहे. आम्ही कदाचित चुकलो असेल, परंतु आज पश्चातापाची वेळ आहे. बायबल सांगते आजच तारणाचा दिवस आहे. आम्ही बंडखोरी केली आहे का? प्रियांनो, त्या लुसिफरचा न्याय केला जाणार आहे. त्याने बंडखोरी केली देवाविरुद्ध, त्याचा न्याय केला जाणार आहे. त्याला स्वर्गातून फेकून खाली पृथ्वीवरती आदळण्यात आलंय. तो येताना 1/3 देवदूत घेऊन आलाय. तुमचं आणि माझं काय? ज्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला निर्माण केलं, ज्याने त्या आदामाच्या नाकपुड्यांमध्ये श्वास फुंकला, त्या आतून निर्माण झालेली सगळी ही मानवजात, ती मानवजात पण आदामाने पाप केल्यामुळे पापामध्ये पडली. प्रियांनो, आदामाला तयार करण्यासाठी परमेश्वराला जास्त कष्ट घ्यावे लागले नाहीत. परंतु ही जी मानवजात पापामध्ये पडली, तिला या पापातून बाहेर काढण्यासाठी मात्र सुमारे 2025 वर्षापूर्वी परमेश्वराने एक अद्भुत गोष्ट केली. आणि ती म्हणजे त्याने त्याचा स्वतःचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवून दिला. तुमच्या आणि माझ्या पापांसाठी तो प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. आमच्या पापांसाठी तो वधस्तंभावरती मारण्यात आला. तो मरण पावला, तो 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला, तो स्वर्गात गेला आणि खूप लवकर पुन्हा एकदा तो येत आहे. बायबल आम्हाला सांगते, जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांचा नाश होऊ नये, तर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हालेलुया. आणि येशू म्हणतो योहान 10:10 मध्ये, मी जीवन आणि विपुल जीवन देण्यासाठी आलो आहे. काय आज त्या जीवनाकडे आम्ही पाहणार आहोत का?
काय आम्ही आमच्या बंडखोरीमधून बाहेर पडायला तयार आहोत का? काय आम्ही पश्चाताप करायला तयार आहोत का? जी बंडखोरी आजपर्यंत आम्ही देवाच्या वचनांच्या विरुद्ध करत आलो आहोत, त्या बंडखोरीमधून आज आम्हाला बाहेर येण्याची गरज आहे. आम्ही देवाचं वचन सातत्याने नाकारत आहोत. प्रियांनो, सातत्याने चर्चला जाऊन तुम्ही स्वर्गात जाऊ शकणार नाही, तुम्ही पापांची क्षमा मिळवू शकणार नाही. परंतु पश्चाताप केल्याने मात्र, पश्चाताप करणं म्हणजे फक्त क्षमा मागणं नाही, तर पश्चाताप करणं म्हणजे आपल्या पापांपासून मागं फिरणं आणि देवाच्या वचनांप्रमाणे चालायला शिकणं. हालेलुया. जोपर्यंत आम्ही या गोष्टी करत नाही तोपर्यंत कितीही प्रार्थना करा, उपवास करा, सातत्याने बायबल वाचन करा, स्तुती करा, आराधना करा, युट्यूबवर अनेकांचे व्हिडिओज बघा, काही होणार नाही. आम्हाला कृती करावी लागेल. याकोबाच्या पत्रामध्ये म्हटले की कृतीशिवाय तुझा विश्वास निर्जीव आहे. हालेलुया. काय कृती करत आहोत आम्ही? मुलं आई बापांच्या विरुद्ध वागत आहेत, पती पत्नीच्या विरुद्ध वागतोय, पत्नी पतीच्या विरुद्ध वागतीये. प्रत्येक जण आम्ही एकमेकांच्या विरुद्ध वागत आहोत. प्रेम नाही, प्रीती नाही, शांती नाही. आणि आम्ही सातत्याने चर्चला जात आहोत. पास्टरांना घरी बोलून आम्ही जेवणावळी करत आहोत. देवाच्या वचनांच्या विरुद्ध सातत्याने वागून आम्ही स्वर्गामध्ये जाणार नाही, हे आम्हाला समजलं पाहिजे. लुसिफरने बंडखोरी केली आणि त्याच्यासाठी नरक राखून ठेवलाय. त्याला स्वर्गातून फेकून देण्यात आलंय. आदाम आणि हवेने देवाच्या विरुद्ध पाप केलं आणि त्यांना एडन गार्डन मधून हाकलून देण्यात आलंय. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही आणि मी देवाच्या वचनाच्या विरुद्ध बंडखोरी करू आणि स्वर्गामध्ये जाऊ? म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त मत्ती 7:21 मध्ये म्हणतो, प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणारच नाही, तर जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचा मात्र होईल. काय आम्ही त्या जिवंत देवाच्या इच्छेप्रमाणे वागायचा प्रयत्न करणारे लोक बनणार आहोत काय? मनुष्याला निर्माण करताना देवाला त्रास झालेला नाही, परंतु मनुष्याला पापातून बाहेर काढण्यासाठी मात्र येशूला वधस्तंभावरचं क्रूर आणि भयानक क्रूर असं मरण, वेदनामय असं मरण त्याला ते पत्करावं लागलं. प्रियांनो, आज आम्हाला विचार करायची गरज आहे. आमची घमेंड, आमचा गर्व, आमच्यातला अहंकार, आमच्यातला स्वाभिमान, अभिमान, या सगळ्यांमधून आम्हाला बाहेर निघायची गरज आहे. जे आत्म्याने देईन ते धन्य, कारण पृथ्वीचं वतन त्यांचं आहे असं बायबल आम्हाला सांगतं. जे लीन आणि नम्र आहेत ते धन्य आहेत, कारण त्यांना परमेश्वराची मुलं म्हटलं जातील. प्रेज द लॉर्ड. काय आम्ही आत्म्यामध्ये लीन आणि नम्र आहोत का? प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की जर कोणी तुझ्या एका गालावरती मारली तर दुसरा गाल पुढं कर. कोणाला दोष दाखवू नकोस. परंतु आम्ही या गोष्टी करायचं टाळतो आणि एकमेकांना दोष दाखवायचं काम आम्ही करत आहोत. आमच्यातला मीपणा निघून गेला पाहिजे. आमच्यातलं दोष दाखवण्याची प्रवृत्ती निघून गेली पाहिजे. आम्हाला एकमेकांसाठी प्रार्थना करणारे लोक बनलं पाहिजे. आणि या गोष्टी जोपर्यंत आम्ही करत नाही तोपर्यंत स्वर्गाचं राज्य आमच्यासाठी नाहीये, हे आज आमच्या लक्षात आलं पाहिजे. जर बायबलमध्ये पाहिलं तर आदाम आणि हवेला शिक्षा मिळाली, ते शापामध्ये गेलेत. लुसिफरला स्वर्गातून खाली टाकून देण्यात आले. परंतु तुमची माझी आहे काय अवस्था होणार आहे? प्रियांनो, बायबल आम्हाला सांगते की आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती बलिदान करण्यात आलंय. हालेलुया. आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. या संपूर्ण जगासाठी, मानव जातीच्या तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्त 2025 वर्षापूर्वीच या जगात आला. तो तुमच्या माझ्यासाठी मरण पावलाय. त्याने स्वतःचं रक्त वाहिलंय. पहिले योहान 1:7 मध्ये म्हटले की येशूच्या रक्ताच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा केली जाते.
प्रियांनो, स्तोत्र संहितामध्ये जर तुम्ही गेलात तर 145 आणि 14 मध्ये असं सांगितलंय, पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो, वाकलेल्या सर्वांना तो उभे करतो. प्रेज द लॉर्ड. पतन पावणाऱ्या सर्वांना तो आधार देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आम्ही पतन पावलोय, आम्ही चुकलोय, आम्ही पडलोय, आम्ही देवाच्या वचनांविरुद्ध पाप केला असेल, आम्ही लबाडी केली असेल, आम्ही खोटं बोललो असेल, आम्ही देवाला नाकारला असेल, आम्ही देवाच्या आज्ञा मोडल्या असतील प्रियांनो, परंतु तो आम्हाला आधार द्यायला तयार आहे. 8 आहे, आम्ही पश्चाताप करत आहोत काय. स्तोत्र 17:30 मध्ये असं, प्रेषितांची कृत्ये 17:30 मध्ये असं म्हटले की अज्ञानाच्या काळाकडे परमेश्वराने डोळे झाक केली, परंतु आता तो आम्हाला आज्ञा करतो की सगळ्यांनी सगळीकडे पश्चाताप करावा. प्रभू येशू ख्रिस्त सुवार्थ सांगत होता, पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. काय आम्ही पश्चाताप करायला तयार आहोत काय? पश्चाताप करणं म्हणजे पापांपासून मागं फिरणं आणि देवाच्या वचनांप्रमाणे आचरण करणं. काय आम्ही आज पश्चाताप करायला तयार आहोत का? जी कुजबूज आमच्या कानामध्ये चालू आहे, त्या कुजबुजीमधून बाहेर पडून काय आम्ही देवाच्या वचनांकडे लक्ष लावायला तयार आहोत का? कोणीतरी काहीतरी सांगतंय त्याच्या ते ऐकण्यापेक्षा देवाचं वचन काय सांगतं ते आम्ही ऐकायला तयार आहोत का? मी देवाच्या वचनांप्रमाणे जगण्यासाठी प्रयत्न करणारा व्यक्ती बनणार आहे का? जग काय सांगतं त्याप्रमाणे जगू नका. देव काय सांगतो त्याप्रमाणे जगायचा प्रयत्न करूया. जग कसं चाललंय त्याच्याकडे पाहू नका. देव काय सांगतो त्याप्रमाणे पाहायला, त्याच्याकडे पाहायला, त्याच्याप्रमाणे जगायला शिका. हालेलुया. तो परमेश्वर पतन पावणाऱ्या सर्वांना आधार देणारा परमेश्वर आहे. त्याचं वचन आम्हाला सांगतं, स्तोत्र 145:8 मध्ये, परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे, तो मंद क्रोध व अति दयाळू आहे. तो अति दयाळू परमेश्वर आहे आणि त्याची दया आहे म्हणूनच आम्ही आजपर्यंत कदाचित भस्म झालेलो नाही. प्रेज द लॉर्ड. त्याची दया आहे म्हणूनच आम्ही आजपर्यंत जिवंत आहोत. प्रियांनो, बायबल आम्हाला स्तोत्र 146:3 मध्ये असंही म्हणतं, अधिपतींवर भरोसा ठेवू नका, मनुष्यावर भरोसा ठेवू नका. मनुष्यांवरती भरोसा ठेवू नका. मनुष्य तुम्हाला कधी पण सोडून निघून जाईल, परंतु देव मात्र तुम्हाला कधीच सोडणार नाही. तो असं म्हणतो की युगाच्या अंतापर्यंत मी तुझ्या संगती राहील. हालेलुया. माझी एखादी गोष्ट आवडली नाही तर माझ्या संगती असणारा व्यक्ती मला कधी पण सोडून निघून जाऊ शकतो. परंतु परमेश्वर असं म्हणतो की मी तुला कधीच सोडणार नाही, तुला कधीच टाकणार नाही, तुझा कधीच त्याग करणार नाही. हालेलुया. परमेश्वर असं म्हणतो, तो छळलेल्यांचा न्याय निवाडा करतो, भुकेलेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मोकळे करतो. परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो. परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर नीतिमानांवरती प्रेम करतो. परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करतो. अनाथ व विधवा यांची दाद घेतो, परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करतो. हालेलुया. किती प्रेमळ आहे तो परमेश्वर. आज जरा त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या. काय त्या परमेश्वराकडे आम्ही पाहणार आहोत का? जो आंधळ्यांना दृष्टी द्यायला समर्थ आहे, जो वाकलेल्यांना उभे करायला तयार आहे, जो नीतिमानांवरती प्रेम करणारा परमेश्वर आहे, जो उपऱ्यांचं रक्षण करतो, अनाथ आणि विधवा यांची जो दाद घेतो. सॉरी, त्या परमेश्वराकडे आम्ही पाहायला तयार आहोत का? तो परमेश्वर प्रेमळ आहे. तो दयाळू, कृपाळू, मंद क्रोध परमेश्वर आहे. येशू ख्रिस्त असं म्हटलं की अवकष्टी व भाराक्रांत हो, तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. काय त्या देवाकडे आम्ही पाहणार आहोत का? आमच्यातली बंडखोरी आम्ही सोडून द्यायला तयार होणार आहोत काय? आमच्यातला गर्व, आमच्यातला मीपणा आम्ही दूर सारण्यासाठी आम्ही तयार होणार आहोत का? त्या देवापुढे आम्ही लीन नम्र होऊन त्याने शिकवलेलं प्रेम, प्रीती,
आम्ही आचरणात आणायला तयार होणार आहोत काय? आज आमच्या जीवनात आम्हाला विचार करायचा आहे. या थांबूया आपण आज इथे, आपण प्रार्थना करूया, त्या देवाला म्हणूया माझ्यातल्या बंडखोरीमधून तुम्हाला बाहेर काढ. त्या देवाकडे आपण प्रार्थना करूया, विनंती करूया. त्या देवाला आपण म्हणूया परमेश्वरा, आज तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर, आमच्यातल्या घमेंडीची, आमच्यातल्या गर्वाची तू आम्हाला क्षमा कर, अशी प्रार्थना आपण आज त्या देवाकडे करूया. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सर्व गौरव तुला दे. तुझ्या दयास्थाना पुढे येतो परमेश्वर. तुझी दया, तुझी कृपा आज पुन्हा एकदा आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरून येऊ देत. आजच्या वचनाच्या द्वारे तू पुन्हा एकदा आमची भेट घेतलीस, तुला धन्यवाद म्हणतो परमेश्वर पित्या. राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, दया कर, कृपा कर. आमच्यामध्ये देखील घमेंड आहे, गर्व आहे, अभिमान, स्वाभिमान, अहंकार, या सगळ्या गोष्टींनी आम्ही भरलेलो आहोत परमेश्वर. आमच्यामध्ये प्रेम नाही, प्रीती नाही, दया नाही, माया नाही परमेश्वर. तू आम्हाला या सगळ्या अवस्थेमधून आज बाहेर काढ आणि प्रभू येशूच्या नावामध्ये परमेश्वरा तू आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर. येशूच्या रक्ताच्या द्वारे परमेश्वर आमचे पाप धुवून टाक आणि माझ्या देवा आम्हाला ते येशू सारखा स्वभाव दे परमेश्वर पित्या. येशू सारखा आम्हाला बनव जिवंत देवा. आमच्यामध्ये प्रीती असू देत, शांती असू देत परमेश्वरा. तुझं वचन पाळण्याची ती झील आमच्यामध्ये तू निर्माण कर परमेश्वरा. तुझ्या प्रती आम्हाला तू पॅशनेट बनव परमेश्वरा आणि तुझा गौरव करण्यासाठी आम्हाला तू तयार कर आणि तत्पर कर, अशी विनंती आणि प्रार्थना आज तुझ्याकडे करतो. हा व्हिडिओ पाहणाऱ्या, ऐकणाऱ्या प्रत्येकाचा जीव, आत्मा आणि शरीर प्रभू येशू तुझ्या रक्ताच्या आच्छादनाखाली घे. आम्ही प्रत्येक जण आज पश्चाताप कर तुझ्याकडे येतो. तुझं वचन सांगतं आजच तारणाचा दिवस आहे. होय माझ्या देवा, आजच पश्चातापाचा दिवस आहे. तू आमच्या प्रत्येकाचा आज तारण कर परमेश्वरा. आमच्या प्रत्येकाच्या अपराधांची तू आज आम्हाला क्षमा कर माझ्या देवा आणि आम्हाला अधिक तुझ्या जवळ येण्यासाठी लागणारी कृपादृष्टी तू पुरव, अशी मी तुला आज विनंती करतो. जिवंत परमेश्वरा, तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्त वैभवाने येईल त्यावेळेला परमेश्वरा आम्ही त्याच्या त्या रॅप्चरसाठी तयार असावेत, म्हणून तुझी कृपादृष्टी तू आमच्यावरती कर, अशी आम्ही तुला विनंती आणि प्रार्थना करतो. त्या शहाण्या कुमारिकांप्रमाणे आमचं जीवन असू देत. तुझ्या पवित्र आत्म्याला घेऊन आम्ही जगावं. तुझ्या पवित्र आत्म्याची ज्योत आमच्या जीवनामध्ये पेटलेली असावी, म्हणून तुझी कृपादृष्टी तू आमच्यावरती कर, अशी मी तुला आज नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. माझ्या देवा, आम्हाला प्रत्येकाला आमच्या पापांमधून बाहेर काढ आणि तुझ्या अधिक जवळ येण्यासाठी तू आमचा सहाय्य करता हो, अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. हा व्हिडिओ पाहणाऱ्या, ऐकणाऱ्या प्रत्येकाला आज येशूच्या नावात तू आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या जीवनातले प्रश्न, समस्या, अडी अडचणी तू दूर कर आणि परमेश्वरा प्रत्येक जण आपापल्या जीवनाचं समर्पण तुला करत असताना प्रत्येकाचं मन आणि अंतःकरण तुझ्यामधल्या शांतीने भरून जाऊ देत. प्रत्येकाच्या जीवनातले रोग, आजार, विकार आज येशूच्या नावामध्ये निघून जाऊ देत परमेश्वरा आणि प्रत्येकाला अद्भुतरित्या तू आशीर्वादित कर, अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. होऊ देत तुझ्या नावाचा गौरव प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे होऊ देत. इथून पुढचा वेळ आमचं जीवन तुझ्या हातात समर्पित करत सर्व विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली, म्हणून तो ऐक पित्या. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर थांबूया इथे, भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, परमेश्वराचा गौरव करा, सातत्याने बायबल वाचा, वचन वाचा, वचनांप्रमाणे जगायचा प्रयत्न करूया आणि त्याद्वारे परमेश्वराला गौरव देऊया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू ऑल.